ही सध्या शांतता आहे. आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तर आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ, धरणगावचा पूर्ण स्टाफ, पाळदी स्टाफ, RCP आम्ही पोचलो आहे. काही प्रकार झाला आहे. काय घडलं आहे? काही दुकानं वगैरे फुटले आहेत. आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे. माननीय SP साहेब आहेत, IDC साहेब आहेत, DSP साहेब आहेत. आमचं पूर्ण स्टाफ आहे, RCP आहे. सध्या आता गावात शांतता आहे. आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्व गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल. कशामुळे घडलेलं आहे सर? काय कारण आहे? त्या संदर्भाने तपास चालू आहे. आम्ही सध्या शांतता करतोय. आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे. प्राथमिक अंदाज काय घडलेलं आहे सर? काय कशामुळे एवढं दगडफेक किंवा काय घडलेलं आहे? तोच तपास चालू आहे. कारण आम्ही सगळे आता पहिली शांतता करतोय सगळेजण. थोडं शांतता होऊ द्या, संपूर्ण माहिती मिळेल. थोडा गुन्हा दाखल द्या. नाही, मी काय म्हणतोय दादा, इकडे एक चप्पलचं दुकान जळलं गेलं आहे. तिकडे एक दुकान फुटलं TVचं आणि एक वेफर्सचं दुकान फुटलं आहे. तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो. आम्ही फक्त नाही, अजून एक आरोपी घेतला आहे ताब्यामध्ये. संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो. आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज. नाही, अजून तर तशी काही माहिती नाही आहे आणि आपल्याला माहिती मिळाली कळवतो मी. ठीक आहे, थँक्यू. प्लीज.
काल रोजी रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळदी या गावामध्ये एक 2 गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं. त्या संदर्भाने पाळदी पोलीस स्टेशन OP अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता, आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे. कारण काय होतं त्या घटनेच्या मागचं कारण? काही अंतर्गत वादामुळे सदरचा जो जी घटना आहे ती घडलेली आहे. किती लोकांनी गुन्हा दाखल केला? सध्या तरी आम्ही ज्या अज्ञात आहेत अशा 20 ते 25 लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे. संचारबंदीचं लागू केलेलं आहे किती दिवसापर्यंत? गावात शांतता राहावी म्हणून सध्या उद्यापर्यंत उद्या 6 वाजेपर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदी ही उठवण्यात येईल. काय आव्हान असेल लोकांना हेच आव्हान असेल की आपण गावामध्ये शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही, आपलं असं वर्तन नसावं. तसेच कायदा व सुव्यवस्था कृपा करून हातात घेऊ नये.